रागाच्या भरात माणूस काय करून बसतो त्याचं उदाहरण ही घटना। माहेरी आलेल्या बायकोला रागाच्या भरात पोलीस दलात काम करणाऱ्या नवऱ्यानेच गोळ्या घालून मारून टाकलं। त्याचा राग एवढा होता की बायकोसोबत त्याने आपल्या 1.5 वर्षाच्या मुलावरही गोळ्या झाडल्या। एवढा असा राग नक्की का होता, यामागे नेमकं कारण काय, या व्हिडिओमध्ये पाहूयात। हिंगोली जिल्ह्यात 31 वर्षांचा विलास मुकाडे हा वसमत पोलीस दलात कार्यरत होता। त्याची 22 वर्षांची पत्नी मयुरी मुकाडे आणि त्याच्यात नेहमी वाद व्हायचा। सतत होत असलेल्या कौटुंबिक वादातून भांडणांमुळे पत्नी मयुरी मुकाटेने घटस्फोट घेण्याची मागणी केली होती। नेहमीच्या भांडणांना कंटाळून ती हिंगोली शहरातील प्रगतीनगर भागात माहेरी आली होती। पत्नी माहेरी गेल्यामुळे पती पोलीस कर्मचारी विलास मुकाडे हा बुधवारी रात्री 8 ते 9 वाजताच्या दरम्यान हिंगोली येथे सासरी आला। तो पोलीस स्टेशनमधून एक पिस्तूल स्वतःसोबत घेऊन आला होता। तिथे तो पुन्हा वाद घालू लागला आणि तिथेच वाद वाढत गेला आणि रागाच्या भरात त्याने पत्नी मयुरी, चिमुकला मुलगा आणि सासू मेहुण्यावर 6 फायर केले। पोलीस असलेल्या विलासने घरातच सासरच्या लोकांवर गोळ्या झाडल्या। गोळ्या लागल्यामुळे पत्नी मयुरी रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि जागीच तिचा मृत्यू झाला। या गोळीबारात आरोपी विलास मुकाडे याचाच 1.5 वर्षाचा मुलगा श्रेयसही जखमी झाला। तसेच सासू वंदना धनवे, मेहुणा योगेश धनवे हे दोघेजण देखील गंभीर जखमी झाले आहेत। रागाच्या भरात या सर्वांवर गोळ्या झाडल्यानंतर आरोपी विलास मुकाटे हा घटनास्थळावरून पळून गेला। घटना घडल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी आले। जखमींची परिस्थिती गंभीर असल्यामुळे तिघांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे। पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी वेगवेगळी पथकं तयार करून पाठवलं आणि अखेर मध्यरात्री आरोपी विकास मुकाटेला कारवाडी शिवारातून अटक करण्यात आली आहे। या घटनेमुळे मात्र जिल्हाभरात खळबळ उडाली असून रागाच्या भरात एक अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालंय, अशी ही घटना आहे। एकूणच या घटनेविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। रागाच्या भरात माणूस काय काय करू शकतो आणि त्याचं कसं नुकसान होऊ शकतं, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा। हिंगोलीहून फारुख शेख, लोकमत.com।